हॅलो मंडळी, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण अजून एक नवीन जागा एक्सप्लोर करणार आहे, ते म्हणजे चर्चगेट. तर चला. चला, आपलं चर्चगेट आले आता. सगळ्या लाईन्स इथनं पास होतात. सो आम्ही आता बाहेर आलेलो आहे चर्चगेट स्टेशनच्या, आणि आम्ही आता ना बसने जाणार आहे. आम्हाला एका कॉलेजमध्ये जायचं आहे, सो तिकडे आम्ही बसने जाणार आहे. चर्चगेटच्या ईस्ट साईडला आल्यावरती हे बस स्टॉप दिसतं आपल्याला, अहिल्या होळकर चौक. ते इकडनं बस जाते 112A, जी आपल्याला गेटवेला सोडते डायरेक्ट. आणि इथे 11122 जे जे मेहता मार्गाला सोडते. आणि पुढे पण अजून नंबर्स आहेत, दुसऱ्या ठिकाणी जातात. आली 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 आमची बस आली, A112. हाय भाई, सुकून AC बस. मुंबई युनिव्हर्सिटी ही आखी आहे. ही मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटीची मेन ब्रांच आहे चर्चगेटला. आणि याची दुसरी ब्रांच वाकोल्याला आहे. चर्चगेट हा पूर्ण एरिया ब्रिटिशांनी बांधलेला आहे. तर ना सगळं यांचं जे बांधकाम आहे ना, ते इतकं भारी वाटतं ना बघायला. ही आहे जहांगीर आर्ट गॅलरी. इथे मस्त मस्त चित्र असतात बघायला. आणि त्याच्याच ऑपोजिटला हे आहे एल्फिस्टन कॉलेज. जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाहेर असे चित्र पण असतात. जे चित्र काढतात ना, ते स्वतः असे विकतात पण. मस्त असतं बघायला. हे बघा, गेटवेकडे जाणारा मार्ग, नरिमन पॉइंट. डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं हे एल्फिस्टन कॉलेज. तिथेच आता आपण जाणार आहे. चला. ही मेन स्टेट युनिव्हर्सिटी, आणि त्याच्या बाजूलाच सगळे हे कॉलेजेस सुरू होतात त्याच्या अंडर असलेले. हे एल्फिस्टन आहे, मग पाठीमागे ते IOS आहे, मग इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स वगैरे सगळं. एल्फिस्टन कॉलेज. मंडळी, इथल्या पायऱ्या बघा, दगडांच्या फुल जुनं फोर्ट वाटतंय. दुसऱ्या माळ्यावर चाललोय आम्ही. मग तिकडनं एका डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे आम्हाला. खिडक्या तर बघा. हे बघायला एस्थेटिक वाटते, पण त्राण निघून गेलेत पोचेपर्यंत. तर तुम्हाला माहिती आहे निरंजन आहे. तर आम्ही ना एल्फिस्टन कॉलेजला आलो. एल्फिस्टन कॉलेज जे आहे चर्चगेट फोर्ट, जे होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं. तर आम्ही ॲक्च्युली आता आम्ही BSc मायक्रोबायोलॉजी ग्रॅज्युएट आहोत आम्ही तिकडे. आणि आम्ही आता पुढे मास्टर्ससाठी अप्लाय करणार आहे. CTला अप्लाय करायचं बायोइन्फॉर्मॅटिक्ससाठी. सो त्यामुळे आम्ही ह्या कॉलेजला आलो ॲडमिशन वगैरे प्रोसेस. आणि दिस मॅडम इज गोइंग टू डू फूड टेक्नॉलॉजी. त्यांचं जरा दिसत नाही, झाल्यावर सांगतो. स्टारला ब्लॉग आहे का, स्टेट येऊन.
आणि तुम्हाला जर अजून काही ऑप्शन्स वगैरे विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करा, आम्ही तुम्हाला सांगू की BSc वगैरेसाठी. आम्ही साठे कॉलेजला होतो आणि आता आम्ही सगळं फील्ड चेंज केलं. मला मायक्रोमध्येच करायचं आहे. ज्या कॉलेजमध्ये आम्ही जाणार आहे मी त्या कॉलेजला पण शूट घेणार आहे. ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी मी अप्लाय केलं ते पण ह्याच्या अंडर जातं, होमिओपॅथिक युनिव्हर्सिटीच्या अंडर. तिकडे पण आपण जाऊ. सध्या त्या व्हेरिफिकेशनसाठी आलो. ते एक मॅम म्हणून थांबलो. एक पुणे में कर रहा है इंटर्नशिप. इथे ना जागोजागी तुम्हाला बुक्सचे सगळ्याचे स्टॉल्स, बुक्स खूप जास्त दिसतात. ज्यांना वाचायची आवड असते ना ते इकडनं बुक घेऊ शकतात, स्वस्तात असतात. आता आमचं पेमेंटचं काम अजून बाकी आहे. व्हेरिफिकेशन झालं आहे डॉक्युमेंट्सचं, पेमेंटचं काम बाकी आहे म्हणून आम्ही इकडे ते प्रोसेसिंग सुरू आहे म्हणून आम्ही जरा बाहेर आलो आहे. कारण की परत प्रिंट काढायची आहे त्यासाठी म्हणून बाहेर आलो आहे. ओढण्या बघा. पण त्यासाठी आम्ही आता चाललो आहे थोडंसं टाईमपास करायला किताबखानाला. ते पण एक मस्त बुक्सचं हे आहे, खूप वेगळ्या व्हरायटीचे पुस्तकं आहेत तिकडे. चला जाऊया. आणि इकडे हायकोर्ट आहे चर्चगेटला, त्यामुळे ना इकडे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वकील दिसतील. जिकडे तिकडे बघाल तिकडे वकील. बरीच भूक लागली आम्हाला. पाणीपुरी खाऊन झाली, आता उसाचा रस पितो. इथे कपड्यांची पण खूप दुकान आहेत. कपडे, मोबाईलचं कवर, सगळं असतं, ॲक्सेसरीज, जीन्स टॉप, छत्र्या. हे मुलींचे कपडे, हे वन पीस वगैरे. हे बघा ॲक्सेसरीज, अंगठी, कानातलं, हे मोबाईलचे कवर, जीन्स, सगळे कपडे, खायचे प्यायचे कपडे, सगळ्याची दुकान आहे तिकडे. पोचलेलो आहोत आपण किताबखाना. ही बघा माझी मैत्रीण, हिला खूप आवडतं पुस्तकं वाचायला. आवडती जागा तिची इकडे बसणं. सो बेसिकली हा जो किताबखाना आहे ना ते 2 माळ्याचं होतं आणि तिकडे आपल्याला खूप व्हरायटीचे बुक्स मिळतात वाचायला. म्हणजे जसं की इंडियन फिक्शन, बिझनेस अँड मॅनेजमेंट, पॉप्युलर सायन्स, पुन्हा आर्ट, कुकरी, हेल्थ अँड वेलनेस आणि आपलं डिझाईन अँड आर्किटेक्चर, असे बऱ्याच गोष्टींसाठीचे सेक्शन्स त्यांनी खालच्या फ्लोअरवर बनवलेत. आणि सेकंड फ्लोअर पण आहे. सेकंड फ्लोअरवरती त्यांनी स्पिरिच्युअलिटी अँड रिलिजन, पुन्हा आपल्या मराठी भाषेवरती जे म्हणजे आपले पु ल देशपांडेचे पुस्तकं असतील ते. मला एक भैरजी नायकांवरती असलेलं पुस्तक मिळालं होतं. आपण ज्या त्या सेक्शनमध्ये आलो ना तो रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटीचा सेक्शन आहे. त्यामध्ये आपली भगवद्गीता, मस्त आपलं मराठी सेक्शन. अभी वैष्णवी इज इन हर एलिमेंट. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा परिसर बघा. छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय. तर आता रंजनाचं आपण ते एल्फिस्टन कॉलेज बघितलं. आता आपण अजून एक होमिओपॅथिक युनिव्हर्सिटीच्या अंडरचं कॉलेज बघणार आहे, ते म्हणजे हे इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई, IOS. सर चला, जस्ट एल्फिस्टनच्या पाठीचं आहे हे कॉलेज. बांधकाम बघा, मस्त वाटतंय चालायला कारण की जरा सावली आहे. माझं थकायला झालं. इतकं मोठे मोठे ते, एवढी मोठी बिल्डिंग आहे, कुठे शोधायचं या डिपार्टमेंटला. जान गई तीनों की. सावधान रही सफर. बालाजी डिपार्टमेंट. हे आहे मुंबई सत्र न्यायालय. याचा गेट हा बघा इकडे. बघा हा गेट नंबर 1 आहे. पुढे होता तो गेट नंबर 2 होता. लोक कशी
हे सगळं बाजूबाजूलाच आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, मग ते एल्फिस्टन आहे, मग एल्फिस्टनच्या पाठीमागे IOS आणि IOSच्या बाजूला हे पोर्ट. युनिव्हर्सिटीचा अजून व्ह्यू दाखवते तुम्हाला. हा बघा क्लॉक टॉवर आणि त्याची बिल्डिंग क्लिअर दिसते फुल. म्हणजे काय जाऊन आली आहे इकडे, परफॉर्म केलाय म्हणजे फुल हॉलमध्ये. One shot down. तर मंडळी आम्ही बस पकडली आहे. ते बघा मुंबई युनिव्हर्सिटी. तर आता आम्ही चाललोय चर्चगेट स्टेशनला रिटर्न. पाय दुखून आलेत आता म्हणजे चालत चालत. तर चर्चगेटला जाऊया आता आपण रिटर्न जर्नी. ही बस वेगळी आहे. A123 बस आहे नंबर. बॉम्बे हायकोर्ट अगेन. बसमधून सगळं मस्त बघायला मिळतं. चर्चगेटला जाऊया आणि मग मरीन्सला. चला. चर्चगेट स्टेशन हे बघा चर्चगेट पेडिस्ट्रीन सबवे. ते मागच्या टायमाला मागच्या ब्लॉगला नाही का मी ते सबवे शूट केलेला, तसा हा चर्चगेटचा आपला सबवे. सबवे चढून आलो आहोत आम्ही आपल्या स्टेशनच्या साईडला. हा एरिया जातो आपल्या रेल्वे स्टेशनकडे चर्चगेटच्या. चला बाहेर पडूया, आपल्याला मरीन्सला जायचं आहे. हे बघा चर्चगेट स्टेशन. इकडून सगळं मरीन्सला जायला रस्ता आहे. आपण पहिले आता खाऊन घेऊया बर्गर किंगमध्ये. चला ऑफर सुरू आहे ना इकडे म्हणून. लुक ॲट द वाईफ. तर फायनली आमची ऑर्डर आलेली आहे. बर्गर, कोकोकोला, फ्राईज. लेट्स चीयर्स. चला. घरवाले बोले एडजस्ट कर लेना, थोड़ा चलता है. तर आम्ही आता बाहेर पडलोय बर्गर किंगच्या आणि आता आम्ही थेट चाललोय मरीन्सला. हे लॉ कॉलेज आहे. जस्ट चर्चगेटच्या स्टेशनच्या बाजूला हे लॉ कॉलेज आहे आणि पुढे जय हिंद कॉलेज पण आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा हे आहे जय हिंद कॉलेज. मोठं आहे एकदम हे. आणि तो आपला मरीन्स. स्ट्रेट आपल्याला चालत जायचं. हा बघा आलो आपण आता मरीन्स लाईन. दिस इज मरीन लाईन्स. गाईच खेकडा बघा. हा बघा खेकडा बघा किती लांबून. किती आहेत बघ. कुठे अजून हे बघ सगळे खूप आहेत बाजूबाजूला. ते बघ ना हे सगळे किनाऱ्यावर. हा सगळे किनाऱ्यावाले आहेत. हे बघा सगळे खेकडे आहेत. ओ बाय. खूप बरं वाटतंय मरीन्सवर बसून. खूप ऊन आहे त्यामुळे अशी आम्ही छत्री खोलून बसलोय. इकडे सगळी लोक छत्रीच खोलून बसतात. मग आम्ही पण. हाय हाय होय होय बरोबर. तर मंडळी आम्ही मरीन्सवरनं निघालो आहोत आणि आम्ही ना के रुस्तम, ते खूप ओल्ड ब्रँड आहे आईस्क्रीमचं, तिकडे जाणार आहोत. तिकडे ते लोक सँडविच आईस्क्रीम विकतात, त्यामुळे ते आम्ही स्पेशालिटी आहे तर बघूया जरा खाऊ. फेमस आहे ते खूप रुस्तम आईस्क्रीम. चला. अरे ते जे सेलिब्रिटी आहे बोमन इराणी, त्यांचं फेवरेट आईस्क्रीम शॉप आहे. सो लेट्स ट्राय. के रुस्तम कोऑपरेटिव्ह. हे बघा इथे आहे ते आईस्क्रीमचा शॉप. चला इकडे जाऊया. हे बघा यांचं हे मेन्यू कार्ड आहे. व्हॅनिला वगैरे हे 50 आहे आणि पुढचं सगळं रेट्स वाढत जात आहे. तुम्हाला गुगल. तर मंडळी आम्ही घेतलेलं आहे आईस्क्रीम सँडविच बघा. फेमस के रुस्तम. चला आता टेस्ट व्हिडिओ शूट करूया. रंजना
स्टार्ट किया क्या? अच्छा मस्त आहे. हे पण फुल क्रिस्पी आहे, मस्त लागते ते क्रिस्पी आणि असं सॉफ्ट. तर मंडळी आम्ही आता निघालो आहे चर्चगेटवर प्रवासाला. चर्चगेट आम्ही जिकडून मी दाखवलं ना रुस्तम त्याच्यात सरळ चालत आलो आणि सरळ चालत आल्यावरती समोरच चर्चगेट स्टेशन आहे आणि मग तसं आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे, निघालो आपल्या घरी. चला मग टाटा बाय बाय. कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा.